रमेश आणि सविता यांचा संसार फारसा वेगळा नव्हता. मध्यमवर्गीय घर, शहराच्या कडेला असलेली एक लहानशी वसाहत, सकाळी कामावर जाण्याची घाई आणि संध्याकाळी थकलेल्या मनाने घरी परतण्याची सवय. सगळं काही अगदी साधं. लग्नाला 10 वर्षे झाली होती. सुरुवातीचे दिवस प्रेमळ होते, हसरे होते. एकमेकांसाठी वेळ काढायचा, छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा. पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या. रमेशची नोकरी, सविताची घरची कामे, मुलांची शाळा, खर्च, समाजात टिकून राहण्याची धडपड, या सगळ्यात प्रेम कुठेतरी शांत झालं होतं. प्रेम संपलं नव्हतं, पण बोलणं कमी झालं होतं. रमेश रोज निघताना फक्त जातो एवढंच म्हणायचा. सविता डबा देताना लवकर या असं म्हणायची. शब्द होते, पण भावना मागे पडल्या होत्या. एक दिवस रमेश ऑफिसमधून थकून आला. प्रोजेक्ट फेल झाल्यामुळे वरिष्ठांनी त्याला सुनावलं होतं. तो शांतपणे घरात आला, जेवण केलं आणि टीव्ही समोर बसून राहिला. सविताने पाहिलं, पण काही विचारलं नाही. तिलाही सवय झाली होती, रमेश काही सांगत नाही आणि आपणही जास्त विचारू नये. त्या रात्री वीज गेली. घरात शांतता होती. मुलं झोपली होती. अंधारात फक्त खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता. सविता हळूच म्हणाली, आज खूप थकलेले दिसताय. रमेश काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, कधी वाटतं आपण सगळं करत राहतो, पण तरीही अपुरं पडतं. हा संवाद अचानक उघडलेला एक दरवाजा होता. सविता म्हणाली, मलाही कधी कधी असंच वाटतं. घरं, मूल, समाज, सगळ्यांसाठी जगताना आपण स्वतःला विसरतो. त्या रात्री दोघं खूप वेळ बोलत राहिले. ऑफिसच्या तणावापासून ते घरच्या आक्षेपांपर्यंत सगळं मोकळेपणाने. 10 वर्षात पहिल्यांदा दोघांनी एकमेकांचं मन शांतपणे ऐकलं. पुढच्या दिवसांपासून काही गोष्टी बदलल्या. रमेश घरी आल्यावर सविताला विचारू लागला, आज तुझा दिवस कसा गेला? सविता देखील रमेशसाठी चहा बंद करताना थांबून बसू लागली, त्यांच्याशी 2 शब्द बोलण्यासाठी. समाजात मात्र वेगळाच दबाव होता. बायकोने नोकरी का नाही केली? नवरा इतका वेळ घरी का थांबतो? मुलांवर जास्त लक्ष देता, म्हणूनच मागे पडता. हे प्रश्न टोचायचे. एकदा रमेश म्हणाला, लोक काय म्हणतात याचा आपण खूप विचार करतो. सविता हसून म्हणाली, पण आपल्या घरात शांतता असेल तर बाहेरचा आवाज कमी वाटतो. मुलांच्या शाळेच्या कार्यक्रमात रमेश आणि सविता एकत्र गेले. मुलाने स्टेजवरून आई वडिलांकडे पाहून हसत हात हलवला. त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. ते फक्त नवरा बायको नव्हते, तर एक कुटुंब होते. कधी भांडणं होतच, मतभेदही, पण आता ते पळ काढत नव्हते, बोलून मार्ग काढायचा प्रयत्न करत होते. एक संध्याकाळी सविता आजारी होती. रमेशने स्वयंपाक केला, जरा कच्चा, जरा जडलेला, पण सविता म्हणाली, आज खूप छान लागलं. रमेश हसला, चव नाही पण भावना आहे. तीच भावना त्यांच्या नात्याची खरी ताकद होती. वर्षाच्या शेवटी दोघं जुन्या वहीतले फोटो पाहत बसले, लग्नाचे, पहिल्या घराचे, मुलांच्या लहानपणीचे. सविता म्हणाली, आपण खूप बदललो नाही का? रमेश शांतपणे म्हणाला, हो, पण एकमेकांपासून दूर नाही गेलो, हे महत्वाचं. नातं म्हणजे रोज नव्याने निवड करणं असतं, समजून घेण्याची, ऐकण्याची आणि एकत्र राहण्याची. रमेश आणि सविता यांची गोष्ट मोठी नव्हती, पण ती खरी होती. समाजात वावरताना जबाबदाऱ्यांमध्ये अडकूनही प्रेम जपण्याची ही कथा होती. शांत, साधी आणि हृदयाला स्पर्श करणारी होती. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच कथांसाठी, अशाच मोटिवेशनल स्टोरींसाठी, मराठी कवितांसाठी, मराठी कथांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.